पुढील घटना ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात अन्नातून विषबाधेची गंभीर घटना घडली आहे। खंडूपाडा रोड परिसरातील एका फास्ट फूड दुकानातून शावरमा आणि पिझ्झा खाल्ल्यानंतर 88 जणांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे। बाधितांमध्ये 33 महिला आणि 14 लहान मुलांचा समावेश असून सर्वांना इंदिरा गांधी मेमोरियल (IGM) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। डॉक्टरांच्या माहितीनुसार सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला काही नागरिकांना उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि मळमळ यांसारखी लक्षणे जाणवू लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यानंतर त्याच दुकानातून खाद्यपदार्थ खाल्लेल्या आणखी अनेक नागरिकांना अशाच प्रकारचा त्रास झाल्याने रुग्णांची संख्या वाढत जाऊन 88 वर पोहोचली। घटनेची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासन, महापालिका आणि पोलिसांनी संबंधित फास्ट फूड दुकान तातडीने सील केले आहे। अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून विषबाधेचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे। या प्रकरणी संबंधित दुकान मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। रिपोर्टर अमोल कदम।